नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवर केलं जातं. यावर्षी पहिल्यांदाच जून महिन्याचा ₹1500 हप्ता वितरण आहे, तो डीबीटी पोर्टलद्वारे वितरित होण्यास खूपच उशीर झालेला आहे. साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे अपेक्षित होतं की जो नवीन वर्षाचा दुसऱ्या वर्षाचा जो पहिला हप्ता जो होता, म्हणजे जून महिन्याचा ₹1500 हप्ता होता, तर हा लाडक्या बहिणींना वेळेत मिळावा अशी अपेक्षा होती. मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, तर याची 1 वर्ष प्रतिपूर्ती झालेली आहे अशी घोषणा केली. त्यामुळे आता तरी लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वेळेत यायला हवा होता, परंतु मागील हप्त्यांचा विचार करता यावेळीचा हप्ता खूपच लेट झालेला आहे. दररोज अगदी काही थोड्या थोड्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे ₹1500 मिळत आहेत. आज देखील काही ठराविक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले, परंतु अजून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजून ₹1500 वितरित झालेले नाहीत. तर हा डीबीटी पोर्टलचा प्रॉब्लेम आहे. अजून डीबीटी करण्यातच आलेले नाहीये, त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नाहीत. काही लाडक्या बहिणी शंका घेत आहेत की माझा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, किंवा माझं नाव ऑनबोर्डवरती नाहीये का, कारण का डीबीटी पोर्टलद्वारे हप्ते वितरणासाठी आधार लिंक असणं गरजेचं आहे, जे तुमचं अगोदरच आहे. कारण का तुम्हाला यापूर्वीचे हप्ते मिळालेलेच आहेत, त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. त्यामुळे कुठेही या संदर्भात चौकशी करायची नाहीये, कारण का डीबीटी जर झालं नसेल तर मात्र हप्ता अजून वितरितच झालेला नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, अजून बहुसंख्य मोठ्या मोठ्या सिटीज आहेत, पुणे आहे, आपण यावेळी सांगितलंच होतं की नाशिक असेल किंवा इतर ज्या मोठ्या सिटीज आहेत, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे हप्ते वितरण उशिरा होत आहे. मुळातच शासनाकडून सध्या मंत्रिमंडळ अधिवेशन चालू आहे, कारण का मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भात कोणतीच घोषणा करत नाहीयेत की लाडक्या बहिणींना हप्ते वितरणामध्ये डीबीटीद्वारे उशीर होत आहे अशी अपडेट तरी देणं गरजेचं आहे, परंतु अजून या संदर्भात कोणतीच अपडेट देण्यात आली नाहीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आज जूनची 9 तारीख आलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरण झालेलं नाही. अपेक्षित होतं की आज उरलेल्या लाडक्या बहिणींना ₹1500 मिळून जाणार होते, परंतु आज देखील जास्त प्रमाणात वितरण झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी चिंतेत आहेत की वारंवार कमेंट करत आहेत, विचारत आहेत की आमच्या अमुक जिल्ह्यामध्ये आज पैसे आलेले नाहीत, आमचा ₹1500 हप्ता कधी येणार. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करण्याशिवाय तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये, किंवा अमुकची वेबसाईट आहे त्यावरती आपला नंबर टाकला की हप्ता का आला नाही असे कळेल का, तर अशी कोणतीच प्रोव्हिजन आता सध्या करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला एकच विनंती, तर डीबीटी पोर्टलद्वारे हप्ते वितरण केलं जातं, त्यामुळे हप्ते वितरण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना ₹1500 येत असतात. त्यामुळे डीबीटी कोणत्या वेळेला केली जाईल किंवा डीबीटी आज का नाही केली याचं कोणतंच रिझन शासनामार्फत दिलं जात नाही. मग संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जो राहिलेला हप्ता आहे तो देखील येणार आहे. आता हा हप्ता लवकरच मिळावा अशी अपेक्षा आहे. आता आजचा दिवस गेलेला आहे, डीबीटी उद्या तरी होण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. डीबीटी वितरण लवकरच सुरू होईल. सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.